नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. मी विवेक. तर आज चाललो आहोत, गणपतीचं आगमन आहे, तर गणपती आणायला जात आहोत. तर पुढं आपण बघू शकतो आपल्या घरचंच गणपती आहे. बघू. गणपती तर आणणारे आपल्याला अर्ध्यातच भेटले, कारण आपल्याला थोडंसं निघायला टाईम झालं. गणपती आमचा सिंग. बारक्या मुलांनी काहीतरी बाप्पाबद्दल भारीच तयार केलं होतं, बघून मला खूप आनंद झाला. बाकीचे मागणं आरामात येत होते. आपण बोललो पुढे जाऊया बाप्पासोबत. बघता बघता आपण अर्ध्यात पोचलो होतो. बोललो आता 2च मिनिटावर आपलं घर आहे. हळूहळू आपला उत्साह वाढत चाललेला. बोललो आता बाप्पा घरी येणार. आमच्यासोबत 2 गणपती होते. एक आमच्या मोठ्या घरातला होता आणि एक आमचा होता. मोठ्या घराच्या इथं तर आपण पोचलेलो आहोत. बघितलं तर काकी आणि वहिनी बाहेर आरतीसाठी आल्या होत्या. आरती तर सुरू केली होती. बोललो बाप्पाला बघूया. बाप्पा किती गोड दिसत होता. आरती वगैरे झाली होती. मोठ्या घरातला गणपती मोठ्या घरात जात होता. बाप्पाला बोललो की बाय बाय बाप्पा. आणि आम्ही आमचा गणपती घेऊन आमच्या घरी चाललो होतो. घर आलाच होता. आम्ही आमच्या घराच्या अंगणात आलो. बघितले तर बाहेर कोण नव्हता दिसत. म्हणून आईला आवाज मारला, तर आई आरतीचं ताट घेऊन आलीच होती. आईने पण आरतीला सुरुवात केली होती. बोलली आता वर्षान बाप्पा आले म्हणजे चांगलेच करायला लागणार, म्हणून आरामात आई करत होती आरती. तोपर्यंत आरती विरती सगळी झाली होती. बोललो आता बाप्पाला आतमध्ये घेऊया. बाप्पाचं नाव घेतलं आणि पुढची प्रक्रिया आम्ही सुरू केली. गणपती बाप्पा वर्षाने घरी आले, त्याच्यामुळे खूप आनंद होत होता आम्हाला सगळ्यांना. बाप्पाला पाट्या बसवायच्या अगोदर त्याला आम्ही खाली बसवली होती, कारण मंडपाचं काम बाकी होता. बोललो की ब्लॉग इथं संपूया, पहिले कामं उरकून घेऊया. गणपती झालेले आहेत आणून. आता ब्लॉग इथंच संपतो. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.